परम संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर अनेकांनी या ठिकाणी आता भाषण दिले. मी BA LLB फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. माझं नाव अनिकेत बनसोड. एकदा आपण सर्वांनी सरळ बसावं, कारण शायर हूँ मैं फर्ज है मेरा आईना दिखाना, कारण शायर हूँ मैं फर्ज है मेरा आईना दिखाना, मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता, इस जुर्म की जो चाहे सजा दो मुझे, लेकिन जुर्म पर मैं कभी खामोश नहीं बैठ सकता. म्हणून सर्वांनी एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहे आणि या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करायचं. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपण स्वतंत्र झालो, खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये राजकीय क्रांती घडली. ही राजकीय क्रांती फक्त आपल्याला स्वातंत्र्य देण्यापुरती मर्यादित नव्हती, तर ही राजकीय क्रांती सर्वांना समानता देणारी क्रांती होती. आज आपण डिजिटल युगामध्ये आलो. प्रत्येकाला प्रत्येकाचे अधिकार मिळत आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क मिळतो आहे. परंतु इथपर्यंत सीमित आहे का? तर नाही. कुठेतरी ही सामाजिक क्रांती अधिक प्रगल्भ व्हावी, कुठेतरी ही सामाजिक क्रांतीचा अधिक बदल व्हावा, यासाठी या महापुरुषांचे तितकेच महत्त्वाचे विचार आहेत. आज खऱ्या अर्थाने माझा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले आज समाजामध्ये का महत्त्वाचे आहे. आज या डिजिटल युगामध्ये फक्त विद्यार्थी असो किंवा इथला तरुण असो, सोशल मीडिया आणि रियालिटीमध्ये गोंधळलेला आहे. नेमका या सर्वातून मार्ग दाखवण्यासाठी खऱ्या अर्थाने हे महापुरुषांचे विचार आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आजही देशामध्ये शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलेलं नाही. आजही देशामध्ये अन्याय अत्याचाराच्या प्रथा अनेक प्रगल्भ रीतीने होते आहेत. आजही समाजामध्ये अंधश्रद्धा तितक्याच गोष्टी फुगावताना दिसत आहेत. मग या सर्व गोष्टीवरती विचार करण्यासाठी कुठेतरी या महापुरुषांचे विचार आपल्याला आत्मसात करणे तितकीच काळाची गरज ठरलेली आहे. मित्रांनो, इतकंच नव्हे तर आजही अलीकडे आपल्या समोर घडलेले रोहित वेमुलाची केस आपल्या सर्वांना माहिती आहे. का रोहित वेमुलाची केस आपल्या या देशामध्ये घडली? का आजही त्यांना शिक्षणासाठी त्याची सामाजिक ओळख लपवून ठेवावी लागते आजही दलित समुदायातील विद्यार्थ्यांना? का त्यांना आजही शिक्षणापासून वंचित ठेवले जाते? तरी कुठेतरी आपल्या सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचलेलं नाही. हा एक प्रामुख्याने विचार करणं आज तितकंच महत्त्वाचं आहे. इतकंच नव्हे, ही तर आजच्या अलीकडच्या काळातील परिस्थिती आहे. परंतु मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एकही काळ असा होता इथल्या काही वर्षापूर्वी इथला दलित अस्पृश्य समाज, ज्या अस्पृश्य समाजाला शिक्षणासाठी पायपीट करावी लागत होती, ज्या अस्पृश्य समाजाला पाण्याचा घोटही दिला जात नव्हता, दिवसा ढवळ्या शेतीतील पिकं कापून नेल्या जात होती, हा संपूर्ण अस्पृश्य समाज या भगवंताकडे या निसर्गाकडे एक याचना करत होता. आणि त्या दिवशी दिवस उगवला 14 एप्रिल 1891. सर्वीकडे जय जयघोष झाला. एक लेखक म्हणतात, अरे काय 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 मुलगा मुलगा मुलगा, अरे कडाडणारा ओ पेशीला आला, अरे ओ पेशीला आला, पुत्र कोणाला झाला? अरे पुत्र रामजी सुभेदारांना झाला, अरे पुत्र भीमाबाईंना झाला, पुत्र संपूर्ण भारतवर्षाला झाला. इथल्या जातीवादी कर्मकांडांना सांगायला आला, तुमच्याच उन्मत्त तथ्यांच्या चिरफाकडे वळू न करता तुमचा बाप जन्माला आला. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या भूमीवरती झाला. इथला संपूर्ण समाज समानतेमध्ये आला. एक नवा प्रकाश इथल्या दलितांच्या नव्हे तर संपूर्ण भारतीयांच्या आयुष्यामध्ये निर्माण झाला. इतकंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेला त्यांचं गुरु मानलं. आज गुरुस्थानी ठेवून प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांनी महात्मा फुलेंचे विचार आत्मसात केले. महात्मा फुलेंनी त्यांच्या घरातील पाण्याचा हौद इथल्या सर्वसामान्यांसाठी, इथल्या अस्पृश्यांसाठी खुला करून दिला. का खुला करून दिला? कारण ही समानता, ही असमानता भारतामध्ये होती. ही असमानता दूर करण्यासाठी महात्मा फुलेंनी समतेचं सर्वांप्रती आपल्यासाठी एक बीज या ठिकाणी रोवलं. इतकंच नव्हे, आज समाजामध्ये आपण शिकलो, मोठमोठ्या उच्च पदावरती गेलो, परंतु समाजामध्ये आजही अंधश्रद्धा खूप होताना दिसते आहे. आजही नाशिकमध्ये का खरंच प्रकरण उघडकीस आलं? कारण इथला समाज आजही शिक्षणाच्या अंधकारामध्ये शिक्षण शिकतो आहे, परंतु कुठेतरी ते आत्मसात करताना दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 रोजी या भारतीय देशाला राज्यघटना बहाल केली. आताच सुरुवातीला माझ्या एका मित्राने सांगितलं, या भारतामध्ये जेव्हा संविधान लागू झालं, त्या संविधान लागू होऊन काय झालं या भारतामध्ये? एका गरीबाचं, दलितांचं पोरगं या देशामध्ये सुप्रीम कोर्टाचं जज झालं. या देशामध्ये काय झालं? घराघरासमोर पेपर टाकणारा मुलगा डॉक्टर APJ अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले. आणि इतकंच नव्हे, पेट्रोल पंपावर काम करणारा एक धीरूभाई अंबानी या देशाचे उद्योगपती झाले. ही संपूर्ण ताकद कशामध्ये असेल तर ही संपूर्ण ताकद या भारतीय संविधानामध्ये आहे. त्या मित्राने फार सुंदर म्हटलं की अरे मेरे भीम ने कलम उठाई तो इस देश का संविधान बन गया. अरे मेरे भीम ने कलम उठाई तो इस देश का संविधान बन गया. इस संविधान की ताकत तो देखो यारो, एक चाय बेचने वाला लड़का इस देश का पंतप्रधान बन गया.
ही खऱ्या अर्थाने ताकद ही आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे. पण मित्रांनो, आज कुठेतरी ही संपूर्ण चित्र जे आहे हे विदारक होताना दिसते आहे. का मला असं म्हणावंसं वाटते? कारण आजही समाजामध्ये शिक्षण सर्वपर्यंत पोहोचलेलं नाही. आजही समाजामध्ये अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि विज्ञानिष्ठ दृष्टिकोन नाही. त्यासाठी महात्मा फुलेंचं सत्यशोधक विचार आपण सर्वांनी आत्मसात करणं ही तितकीच काळाची गरज आहे. आजही समाजामध्ये जातीयमध्ये दंगली होतात. या महापुरुषांचा पुतळा मोठा की त्या महापुरुषांचा पुतळा मोठा, आजही समाजामध्ये भेद निर्माण केले जातात. हा रंग याचा, तो रंग त्याचा, तो रंग त्याचा, सगळीकडे अराजकता माजलेली आपल्याला दिसते. परंतु तरुणांनो, तुमची जबाबदारी आहे, तरुणींनो तुमची जबाबदारी आहे महापुरुषांचे विचार आत्मसात करण्याची. म्हणून आज जे जातीय दंगली होतात ते जातीय दंगली कुठेतरी थांबल्या पाहिजे. आम्हा सर्व तरुणांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि हे महापुरुषांचे विचार आत्मसात केले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांची समानता डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. महात्मा फुलेंचे सत्यशोधक विचार आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. फक्त जाताना मी इतकंच म्हणतो, या दंगली आज होताना दिसते आहे, हे पुतळ्यांचं राजकारण आहे, हे रंगांचं राजकारण आहे. या राजकारणाला कोणीही भुलू नका. मित्रांनो, शिक्षण हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंनी दिलेला शिक्षणाचा मंत्र हाच आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि या महापुरुषांनी देशाचा सर्वप्रथम विचार केला. आपण सर्वांनी देशाचाच प्रथम प्राधान्याने विचार केला पाहिजे. फक्त जाताना इतकंच म्हणतो, हे हात सुटलेले दगडाच्या वर्षावाला. दंगलीमध्ये फार दगड होतात. म्हणून मला म्हणायचं आहे की हे हात सुटलेले दगडाच्या वर्षावाला, अरे फेका ते लावा या देशाच्या प्रगतीला. अरे बंद करा हे उत्पात, थांबवा आपलाशी घात, सामर्थ्य ही व्यर्थ न जावो काहीसा, अरे अर्थ ही येऊ द्या रे, हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे, हा देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. मित्रांनो, आणि हे खरंच आपण सर्वांनी प्रथम प्राधान्याने या देशाचा विचार केला पाहिजे. खरंच खऱ्या अर्थानं आपली ही वकिली, आपली ही संपूर्ण शिक्षण व्यवस्था ही कुठेतरी देशाच्या उपयोगी पडेल. इतकंच या ठिकाणी बोलतो. या ठिकाणी मला सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि सरांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आपण सर्वांनी शब्द माझे ऐकून घेतले त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. सर्वांना धन्यवाद देतो. जय ज्योती, जय भीम, जय भारत.